त्याबद्दल आज आपण वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण 3 क्रमांक काढणार आहोत. तर चला तर मग या भाषणाला सुरुवात करूया. सर्वप्रथम नंदिनी बडदार महात्मा गांधींचे विचार आपल्या समोर मांडणार आहे. तिचे टाळ्या वाजवून स्वागत करा. नमस्कार, माझे नाव नंदिनी परमेश्वर बडदार. मी आज गांधी जयंतीबद्दल मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जीवन जगले देशासाठी, देश होता त्यांचा प्राण. जीवन जगले देशासाठी, देश होता त्यांचा प्राण. स्वतंत्र केली भारत माता, ते म्हणजे गांधीजी महान, ते म्हणजे गांधीजी महान. महात्मा गांधी हे शब्द कानावर पडतात आपल्याला जे आठवते ते म्हणजे डोळ्यावरचा चष्मा, हातातली काठी आणि अंगावरचे पांढरे शुभ्र वस्त्र. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरात येथील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर या गावी झाले व त्यांचे माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले व त्यांचे वकील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. जाता जाता मी फक्त एवढेच बोलून जाते की समुद्राचे पाणी कधी आटणार नाही, समुद्राचे पाणी कधी आटणार नाही. ही महात्मा गांधींना कधी विसरणार नाही, मी महात्मा गांधींना कधी विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान नंदिनी. यानंतर प्रतीक्षा चव्हाण आपल्या समोर गांधीविषयी भाषण करायला येत आहे. तिचे टाळ्या वाजवून स्वागत करा. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा चंद्रकांत चव्हाण. मी आता 7वीत शिकत आहे. मी भाषणाला सुरुवात करते. ज्यांनी लिहिली भारतातील स्वातंत्र्याची गाथा, ज्यांनी लिहिली भारतातील स्वातंत्र्याची गाथा, त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवते मी माथा, राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवते मी माथा. आदरणीय गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या निमित्त काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि संयम यांचे महत्त्व शिकवले. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि संयम यांचे महत्त्व शिकवले. त्यांनी आपल्या विचारांमुळे स्वातंत्र्य मिळवले. महात्मा गांधीजींचे एकच सुवचन होते, स्वतःला शोधा आणि स्वतःचे जीवन जगा. स्वतःला शोधा आणि स्वतःचे जीवन जगा. महात्मा गांधीजींनी सांगितले की सत्याची वाटचाल कितीही कठीण असली तरी तीच अंतिम विजय मिळवते. चला आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया. सत्य आणि अहिंसेचे धडे शिकवले साऱ्या जगाला, सत्य आणि अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला. अशा थोर नेत्याला कोटी कोटी वंदन करून तुम्हाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान प्रतीक्षा. यानंतर अमीना आतार आपल्या समोर महात्मा गांधीजींविषयी मराठीतून विचार मांडण्यास येतात. नमस्कार, माझे नाव अमीना आतार. मी आता 7वीत शिकते. मी आज तुम्हाला महात्मा गांधींचे काही 4 शब्द सांगणार. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भाषणास महात्मा गांधीजींचे नाव ऐकताना महात्मा गांधीजी म्हणजेच की डोळ्यात चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र. सत्य आणि अहिंसेचे अवलंबन करणारे, भारतावर स्वातंत्र्य देणारे, देशावर महान कार्य करणारे महात्मा गांधीजी सांगितले की अहिंसेची शिकवण दिली. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय महाराष्ट्र. खूप छान अमीना. यानंतर सुजल आपल्या समोर महात्मा गांधींचे विचार मांडण्यास येतात. नमस्कार, मी सुजल सिंगारे. मी आज तुम्हाला महात्मा गांधींविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे लग्न कस्तुरबा गांधी यांच्याशी
13व्या वर्षी झाला. त्यांना हिंसा बिलकुल आवडत नसेल म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण अहिंसा दिन म्हणून साजरा करतो. त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. त्यांनी आपल्या भारत देशासाठी खूप 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 कार्य केले आहे. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य त्यांनी भारतासाठी झगडले आहे. अशा या थोर व्यक्तीचा मृत्यू 30 जानेवारी 1948 साली झाला. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान सुजल. यानंतर वरद सुतार आपल्या समोर महात्मा गांधींचे विचार मांडायला येत आहेत. माझे नाव वरद सुतार. मी आता 7वीमध्ये शिकतो. मी आज गांधी जयंतीविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वज्ञानामुळे लोकांना नवी दिशा मिळाली. अहिंसा ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे हे गांधीजी नेहमी सांगायचे. आपण ही प्रेमाने शांततेने जीवन जगूया. गांधीजी म्हणायचे, माझा धर्म सत्य आणि अहिंसा शिकवतो. माझा धर्म सत्य आणि अहिंसा शिकवतो. त्यांच्या शिकवणीमुळे लोकांना नवा मार्ग मिळाला. एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो. जय हिंद. खूप छान वरद. यानंतर उमेरा सय्यद आपल्या समोर महात्मा गांधीजींचे भाषण व्यक्त करण्यासाठी येत आहेत. नमस्ते, मेरा नाम उमेरा सय्यद है। मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ। कदम छोटा सोच उनकी महान, कदम छोटा सोच उनकी महान। बापूजी ने बढ़ाया हिंदुस्तान की शान, बापूजी ने बढ़ाया हिंदुस्तान की शान। माननीय अतिथि, आदरणीय शिक्षक गुरु और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा प्यारा भरा नमस्कार। महात्मा गांधी हमेशा हमारे हृदय के निकट रहते थे। उनको हम बापू और राष्ट्रपिता भी कहते थे। उनका जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ। उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी है। उनके पिता का नाम चंद्र गांधी है। उनके माँ का नाम पुतलाबाई है। महात्मा गांधी 24 वर्ष के थे। दक्षिण अफ्रीका के ब्रिटिश कॉलोनी में उन्होंने वकालत की। वह बड़े स्वतंत्र सैनिक थे। उन्होंने उनके महान कार्य के कारण उनको महात्मा कहा जाता है। वो 1913 से 1914 तक वहाँ रहे। 1915 को वो भारत लौटे। गांव के तरक्की के लिए उन्होंने प्रेरित करना शुरू किया। महात्मा गांधी हमेशा सत्य, अहिंसा और शांति का मार्ग अपनाया और अनुयायी को भी सत्य, अहिंसा और शांति के मार्ग पे चलने को कहा। जाते जाते इतना कहना चाहती हूँ कि अंग्रेजों के सामने कभी झुके नहीं। मन में एक आस थी, शरीर में ताकत नहीं, पर मन में आजादी का विश्वास था। धन्यवाद। काय योगायोग आहे ना बघा. भारताचे पहिले पंतप्रधान ज्यांनी देशाला जय जवान जय किसान हे मंत्र दिले व महात्मा गांधीजींनी म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपिता यांचा जन्मदिवस एकाच तारखेला, एकाच दिवशी आणि त्यांचे विचारही एकच होते. अशा या महान नेत्यांचा जन्मदिवस एकाच तारखेला आहे. यानंतर तीर्थकांतीलाल पटेल लाल बहादूर शास्त्री विषयी हिंदीतून भाषण करणार आहे. नमस्ते, मेरा नाम तीर्थकांतीलाल पटेल है। सम्मानित व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग और मेरे प्यारे साथियों, आज मैं आप सभी के सामने लाल बहादुर शास्त्री जी के अपने विचार प्रस्तुत करने जा रहा हूँ। कृपया आप सब शांत बैठें। लाल बहादुर शास्त्री जी भारत के दूसरे प्रधानमंत्री थे। वे 9 जून 1964 से 11 जनवरी 1966 को अपने मृत्यु तक लगभग 18 महीने भारत के प्रधानमंत्री रहे। उनके शासनकाल में 1965 में पाक युद्ध शुरू हो चुका था। इससे 3 वर्ष पूर्व चीन का युद्ध भारत हार चुका था। शास्त्री जी ने अप्रत्याशित रूप से इस युद्ध में नेहरू जी के मुकाबले पूरे देश को उत्तम नेतृत्व से देखा।
कर भारत सेवक संघ में जुड़ गए और देश सेवा का व्रत लेते हुए उन्होंने अपने राजनीतिक जीवन की शुरुआत की। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर तीर्थकांतीलाल पटेल सूत्रसंचालनासाठी पुढे येत आहे, त्याचे टाळ्या वाजवून स्वागत करावे। खूप खूप धन्यवाद मला सूत्रसंचालनासाठी बोलवले। सुशांत सुनील राऊत आपल्या समोर लाल बहादूर शास्त्री यांचे भाषण कराय पुढे येत आहे। नमस्कार, माझे नाव सुशांत सुनील राऊत। आज मी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथे मंचावर उपस्थित झालेलो आहे। माझी अशी नम्र विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी शांतचित्तेने माझे भाषण ऐकावे। लाल बहादूर शास्त्री भारत देशाला जय जवान जय किसान हे मंत्र देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला। त्यांना जन्मतः वैभव प्राप्त झाले नाही। त्यांच्या जन्मानंतर लवकरच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्यांच्या आईने त्यांना माहेरी जाऊन संगोपन केले। त्यांचे बालपण आजोजी म्हणजे मामाच्या आश्रयात गेले। महात्मा गांधीजींचा जन्म व लाल बहादूर शास्त्रीजींचा जन्म एकाच तारखेला येतो। त्यांचे विचार हे एकच होते। महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा लाल बहादूर शास्त्रीजींच्या मनावर होता। महात्मा गांधीजींचे पहिले दर्शन 1916 मध्ये त्यांना झाले। तेव्हा आफ्रिकेतून सत्याग्रह करून महात्मा गांधी नुकतेच भारतात परतले होते। पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा असा त्यांचा पेहराव होता, पण त्या पेहरावाखाली त्यांच्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणातूनच दिसत होती। महात्मा गांधीजींनी राजा महाराजांसमोर भाषण केलेल्या भाषणात असे म्हणाले होते की भारतीय जनता दारिद्र्याने मरत असताना राजे अलंकार चढवून आले। अगोदर त्यांनी अलंकार विकून पैसे गोरगरिबांना वाटावे। महाराजांच्या श्रीमंतीची घणाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले, पण ऐकण्यासाठी आलेले लोक मात्र त्यांच्यासाठी टाळ्या वाजवले। लाल बहादूर शास्त्रीजींचा विवाह ललिता देवी यांच्याशी झाला 1927 साली झाला। लाल बहादूर शास्त्रीजींचा मृत्यू 11 जानेवारी 1966 मध्ये झाला। जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय। यानंतर ऐश्वर्या देशमुख इंग्लिश मध्ये भाषण करायला येत आहे। Morning everyone, my name is Aishwarya. Today is 2nd October. At first, I wish you all a very happy Gandhi Jayanti. Gandhi Jayanti is the birth anniversary of Mahatma Gandhi. Mahatma Gandhi was great freedom fighter of India. He is also called as Bapu, father of the nation. Thank you. अच्छा ऐश्वर्या, इसके बाद आ रही है उमेरा सैयद और ऐश्वर्या देशमुख गांधी जी पर शायरिया लेकर। आंखों में चश्मा हाथ में लाठी, आंखों में चश्मा हाथ में लाठी, चेहरे पर मुस्कान, उनके दिल में था हिंदुस्तान, उनके दिल में था हिंदुस्तान। अहिंसा के पुजारी, सत्य की राह दिखाने वाले, अहिंसा के पुजारी, सत्य की राह दिखाने वाले, ईमान का पाठ पढ़ा के गए हमें, और वो बापू लाठी वाले। धन्यवाद। सर्व मुलांनी चांगली भाषणं केली, पण कोण आहे ते 3 विजेते ज्यांनी सर्वोत्कृष्ट भाषणं केली ते सांगण्यास येत आहे आमच्या वर्गातील सांस्कृतिक मंत्री म्हणजे सुजल शिंगारे आणि अमीना आता। नमस्कार,
काही विचार व्यक्त केले. सर्वांनीच चांगली माहिती सांगितली, त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि त्यामधूनही आपण 3 क्रमांक काढलेले आहेत. कोण आहेत तर चला आपण पाहू. तिसरा क्रमांक आलेला आहे उमेरा सय्यद. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसरा क्रमांक आलेला आहे सुशांत राव. आपण आतुरतेने वाट पाहत होतो की पहिला क्रमांक कोणाचा येईल. तर पहिला क्रमांक आलेला आहे प्रतीक्षा चव्हाण. जोरदार टाळ्या वाजवा.